आहे या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी। अगदी थोड्याच वेळामध्ये आपण पाहिलं गेलं तर वेळाआधी प्रीतम भाऊ राजपूत यांचं देखील आगमन झालं। त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे। नागेश जगरवाल आणि कुंदन ही जोडी सामना सुरू होतोय। रुपेश बासरे मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, धावबाची संधी होती, डायरेक्ट हिट केलं नाहीये आणि आय थिंक मंगेश होते ना, मंगेश डीप मध्ये आहेत। एकदम मिळत्या चेंडूवरती आणि एका धावेने श्री गणेश होते। धावसंख्या आहे 1-8 षटकांचे सामने। स्विच हिट करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळतायत, आउटफील्ड फास्ट, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। अच्छा चला तात्या विंचू इकडे या, आपण माधवजी ठाकरे इकडे आहेत। तात्या विंचू आणि टेडी A1 जोडी आपण पाहतोय, नाशिकवरून आलेली आहे। बॅटच्या आतली कडा आहे, त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 6 धावा धावफलकावरती। नाशिक के आशिक तात्या विंचू आणि टेडी या पण इकडे डान्सिंग अंपायर आहेत। एक जुगलबंदी होऊन जाऊ द्या माधवजी ठाकरे आणि तात्या विंचू मध्ये। डान्सिंग अंपायर गेली 41 वर्ष पंचांची कामगिरी करतायत, ड्राइव्ह करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत। एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळत्या चेंडूवरती। चांगली गोलंदाजी करतायत रुपेश बासरे, महाजन बहुरे साहेबांचा संघ आहे। धावसंख्या आपण पाहू शकाल 7 धावा धावफलकावरती आहेत। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कैलास भाऊ बहुरे साहेब उपस्थित आहेत। एक दानशूर व्यक्तिमत्व हुक करतायत, लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर, TPL षटकार। चला तात्या विंचू या आपण समोर डान्स करा। धावसंख्या आपण पाहू शकाल 6 ने पुढे जाईल, 13 धावा धावफलकावरती आहेत। आदरणीय निलेशजी भुजन साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं टिटवाला प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक, लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय, चौकार की षटकार पेंडिंग आहे आणि यस षटकार। धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती। A1 जोडी आहे, नाशिक के आशिक तात्या विंचू आणि टेडी। लोअर फुलटॉस चेंडू आहे, ड्राइव्ह करतायत रुपेश येतोय फार वेगाने चेंडूवरती, थोडेसे फंबल झाले परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 20 धावा धावफलकावरती आहेत। पंकज गोलंदाजी मार्कवरती आहे
या दुसऱ्या षटकामध्ये कुंदनने याही मॅचमध्ये सुरुवात खूप चांगली करून दिली आहे। या आधीच्या मॅचमध्ये 58 धावांची इनिंग साकारली होती। 10 क्रिकची संपूर्ण टीम आपण पाहतोय। आमच्या समवेत संदीप आहेत, ऑफिशियल कॅमेरामन रौनक आहेत, राजेश आणि सौरभ, ही टीम आहे 10 क्रिकची। तात्या विंचू आणि टेडी थोडेसे शांत आहेत। यस, त्यांना रेडबुलची गरज आहे आय थिंक, किंवा दुसरा एनर्जी ड्रिंक देखील आनंद भाऊ त्यांना आणून देऊ शकतात। नाही, मागणी तसा पुरवठा। स्विच हिट करतायत, परंतु यावेळेस प्रोटेक्शन आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग। एकच धाव मिळते चेंडूवरती। धावसंख्या 1ने पुढे जाईल, आपण पाहू शकाल 21। खऱ्या तात्या विंचूने इम्प्रेस केलेला आहे आम्हाला देखील, ज्याप्रमाणे डान्स त्यांचा आपण पाहतोय। माझी एक विनंती आहे, फरमाईश आहे की पंचांसोबत एक डान्स झाला पाहिजे जेव्हा षटक समाप्त होईल तेव्हा। क्या बात आहे, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत, आउटफील्ड फास्ट आहे, शर्यत लागली चेंडू आणि फिल्डर मध्ये, ती शर्यत जिंकली चेंडूने सीमारेषेच्या बाहेर, चौकार। क्या बात है, धावसंख्या 25। (25) 25 धावा। फ्लाइंग स्टार्ट झालेला आहे या मॅच मध्ये। पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल। पहिल्या षटकामध्ये 19 धाव बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत पंकज हा गोलंदाज। 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील। स्ट्राइक एंडला बॅट्समन नागेश ड्राइव्ह करतायत, स्ट्रेट ड्राइव्ह आहे, डीप मधून फिल्डर येतील। एक धाव झाली कंप्लीट, एकच धाव मिळते चेंडूवरती आणि हे धावसंख्या 26-26। एक चेंडू शिल्लक आहे, यानंतर एक डान्स झाला पाहिजे, एक जुगलबंदी। खऱ्या अर्थाने आज प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी आहे, प्रेक्षकांसाठी क्रिकेटची पर्वणी आहे, कारण की तात्या विंचू, टेडी, डान्सिंग अंपायर माधवजी ठाकरे। फुल टॉस चेंडू आहे, ड्राइव्ह करतायत, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते एक धाव। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27। नक्कीच देवसिंगजी जगरवाल साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, कैलास भाऊ यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती, भरत भाऊ आपण देखील या, किरण सुलाने साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती। आपला
विशेष सन्मान केला जाईल आणि मदन नांगलोत साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. फुलसिंग सुलाने साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. क्षेत्ररक्षक आहेत आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. समालोचक असतील पंच असतील यांच्यासाठी पारितोषिक त्यांनी दिलं होतं. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल चांगली गोलंदाजी होते कारण की षटकार आला होता त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे आणि गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे 37. धावसंख्या आहे 37. वैयक्तिक खेळतो 29 वरती कुंदनचं 7 दिवसानंतर लग्न देखील आहे. त्याला आपण देऊया त्याच्या सेकंड इनिंगसाठी लाख लाख शुभेच्छा संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने. धावसंख्या आहे 38 आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. महागडी गोलंदाजी करतायत रुपेश बासरे या मॅचमध्ये. फुलर लेनचा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. चांगली फिल्डिंग. फेकी खराब झाली. बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. रुपेश फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत आणि प्रयत्न खूप चांगला केला होता. प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 धावा. देवसिंग जगरवाल साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि राहुलदादा महेर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आणि राहुलदादा यांचे दाजी आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. क्या बात आहे. प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं हे फूल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करूया. त्यानंतर आपण इथे सन्मान करूया आदरणीय प्रीतम राजपूत साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. RR सरांच्या स्मरणार्थ त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे या स्पर्धेमध्ये. सज्जन जारवाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आणि यस विकेटचं बदन फलंदाज झाले बाद.
किरण सुलाने साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. जलसिंग नांगलोत साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर मदन नांगलोत साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. अजब जोनवाल यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. रवी येत आहेत नवीन फलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग आहे. डीप मधून फिल्डर येतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट छान आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. फुलसिंग सुलाने साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. फुलसिंग सुलाने साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. सुप्पड मामा बालोत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. षटकार येतोय. मान्यवर देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान होणं देखील फार गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 50 कंप्लीट. 52 धावा धावफलकावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 52. एक चेंडू शिल्लक या चौथ्या षटकामधील. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलेला आहे. धावबाची संधी होती ती देखील संधी सोडली आहे. एकाच चेंडूवरती 2-2 जीवनदान मिळतात बॅट्समनला आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54. पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला ठाकरे सर आणि तात्या विंचू डान्स झाला पाहिजे विकेटवरती.
फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, डीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग तेवढी चांगली फेकी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5-5 55 धावा. ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय, लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. टिटवाला प्रीमियर लीग चौकार. मच धावसंख्या 59. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. फिल्डर थोडेसे दूर आहेत, प्रयत्न केले होते, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. बॅकअपसाठी फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धाव मिळतात. धावसंख्या 61. माधवजी ठाकरे सर आहेत नामवंत पंच, डान्सिंग अंपायर. आज डान्स बघायला तेवढा मिळत नाहीये, काल खूप मनोरंजन त्यांनी केलं होतं. आणि क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. धावसंख्या आहे 61. अन्य बॅट्समन परमेश्वर येतोय, कॅप्टन आहे संघाचा. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. आणि अंतिम चेंडू आलाय. डॉट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 61. शिवाजी बेनके साहेबांचे इथे आपण सन्मान देखील करणार आहोत. शिवाजी गजानन मारक साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. चला साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. गजानन मारक साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया.
धावसंख्या आहे 64. षटक क्रमांक हे 6वं सुरू आहे. गोलंदाज अर्जुन टीम कॅप्टन आहेत राणा सिंग फायटर या संघाचे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत. स्ट्राईक इनला बॅट्समन परमेश्वर आहेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल सुरू आहे या षटकामध्ये. दोन्ही संघनायक आहेत. ऑन साईडला बिगेट. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या वाक्याच्या बाहेर, सीमा पार, षटकार. संख्या आपण पाहू शकाल. सत्तर धावा धावफलकावरती आहेत. मिस्टर हॅमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलेला आहे. संधी मिळते कॅप्टनला. कॅप्टनने कॅप्टनचा झेल सोडलेला आहे. धावसंख्या 71. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. स्ट्राईक इनला बॅट्समन नागेश संघर्ष करतायत या मॅच मध्ये. आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 71. 71 धावा. स्ट्राईक इनला बॅट्समन परमेश्वर आहेत आणि गोलंदाज प्रताप येतोय. पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 72. गोलंदाज प्रताप आहेत. स्ट्राईक इनला बॅट्समन परमेश्वर आहे, कॅप्टन आहे. त्याचा झेल देखील सोडलेला आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजी खूप चांगली होती आणि विकेट किपिंग देखील चांगली होती. एस्टनच्या पाठीमागे रुपेश बासरे. पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता. त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 73 धावा. 7वं हे षटक. धावसंख्या 73 आहे. डेट चेंडू घोषित करतायत. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलेला आहे अलोंग द कार्पेट. चेंडू चला डीप मध्ये लॉंग ऑनला चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 75.
चला टेडी 2 मिनिटे या आपण बसा इथे. इनिंग ब्रेकमध्ये एक डान्स झाला पाहिजे तिघांचा, पंच आणि टेडी आणि तात्या विंचू. तोपर्यंत आपण थोडासा आराम करा. इनिंग ब्रेक होईल तेव्हा डान्स झाला पाहिजे. आणि यस फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. नागेश बॅक टू द पवेलियन. क्या बात है. बिग हिट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. धावसंख्या 81. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळते. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 81. धावसंख्या 81 आहे आणि न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. स्ट्राईकला परमेश्वर आहे आणि सुनील आहेत. सुनील बमनावत. अर्जुन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटकामध्ये एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 83. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग आणि हा झेल सोडलेला आहे. आज परमेश्वरला जीवनदान मिळत आहेत. 2 झेल सोडलेत या मॅच मध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल
84 धावा. शेवटचं षटक सुरू आहे. अर्जुन कॅप्टन यांचं. यावेळेस चेंडू चांगला आहे, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि नो बॉलचा इशारा येतोय कारण की फिल्डिंग व्यूहरचना ही चुकीची आहे. स्क्वेअर लेगला नक्कीच जास्त फिल्डर आहेत. यस, पंचांचा इशारा नो बॉलचा आहे. माधवजी ठाकरे यांनी डान्स केला तर त्यांना पारितोषिक मिळणार आहे. माधवजी ठाकरे जर त्यांनी डान्स केला तर त्यांना पारितोषिक असणार आहे. यस, काल देखील त्यांचा डान्स आपण पाहिला. चला इनिंग नंतर फ्री हिट. पंच करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग आणि या 2 धावा देखील मिळत आहेत. या चेंडूवरती धावसंख्या आपण पाहू शकाल 87 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि यस, विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. चला तात्या विंचूच्या थोडस लांब नाचा. आपण नाचा त्याच्यासोबत. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग मिळत आहे त्या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 89 आणि चेंडू शिल्लक आहे 1 या षटकामधील. ड्राईव्ह करतायत. अंतिम चेंडूवरती 1 धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 90 आणि 91 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. स्पार्टन 11 या संघाने राणा सिंग फायटर या संघासमोर फर्स्ट क्वालिफायर आहे. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. चला डान्स झाला पाहिजे. यस, आणि जुग
येत आहेत. नक्कीच संजय निनावे साहेब आणि शिधा वाटप निरीक्षक आहेत. भोजने साहेब शिधा वाटप निरीक्षक आहेत आणि निखिल माळी साहेबांचे देखील आगमन होत आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि या तिन्ही मान्यवरांचं आपण करूया वेलकम टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. यस सॉन्ग झाला पाहिजे. डीजे प्ले. साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. शिधा वाटप अधिकारी आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. राहुल दादा मेहर यांचे सहकारी आहेत. भोजने साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. शिधा वाटप अधिकारी आहेत भोजने साहेब. देवासिंग जगरवाल साहेबांना विनंती असेल भोजने साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. शिधा वाटप अधिकारी आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. सिल्वर ग्रुपमध्ये नक्कीच कार्यरत आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. महाराष्ट्र पोलीस आदरणीय निखिल माळी साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया. किरण सुलाने साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. चला डान्ससाठी देखील उत्सुक आहेत. राहुल शेवाळे साहेबांचे ते आगमन होत आहे. किशोर शेवाळे साहेबांचे ते आगमन होत आहे. चला डान्स झाला पाहिजे. यस डीजे प्ले. शेवाळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. रामधन दुल्लत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाशय आम्ही करीत आहोत सन्मान. चला लहान मुले थोडे साईडला बघा. कुंदन सोनावणे साहेब आलेत. त्याचबरोबर निलेश चौधरी साहेब आलेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला या साहेब आपला सन्मान या ठिकाणी करायचे. त्याचा टिटवाला प्रीमियर लीग
2026चं 5वं पर्व अंतिम टप्प्यामध्ये आल्या, कारण क्वालिफाय मॅच आहे. यातनं सामना जो जिंकेल तो सरळ फायनल मध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर जो परास्त होईल तो वीर योद्धा या संघाच्या विरोधामध्ये खेळेल. सेकंड क्वालिफाय मॅच प्रदीप जारवाल साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रदीप जारवाल गोलंदाजी मार्कवरती आलेत. सॉरी तो बहुत हेलो चेक. थैंक यू सो मच रोशन जी संते. थैंक यू सो मच डीजे. नाइन्टी 91 रनों का टारगेट मैदान पर सामने रखकर सलामी जोड़ी मैदान पर पहुंची है. पंकज और रुपेश ये दो ताकतवर बल्लेबाज हैं. टाटा बेंचू थोड़ा साइड में आ जाइए, थोड़ा साइड में, ये साइड में, ये राइट साइड. और एक डॉट गेंद की समाप्ति. 2 गेंदे डॉट आ चुके और यहां पर मुकाबले की बात करेंगे. एक बड़ा मुकाबला है, क्वालिफाई मुकाबला. सकरू जुसिंग यांच्या माध्यमातून जर विकेटची हॅट्रिक प्रदीप जारवाल यांनी घेतली तर त्यांना 500 रुपयाचं प्राइज आहे आणि प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं प्राइज आहे. बॉल सीमा रेखा बाहेर 4 रन. यूट्यूब पर जाएंगे तो आपको नासिक का ताता बिंसू जरूर सर्च कीजिए, सब वीडियो मिलेंगे आपको ताता बिंसू के. और इस बार खींच के मारा, एक्स्ट्रा कवर की तरफ 2 फील्डर दौड़ रहे हैं. गेंद के पीछे, गेंद निकल चुकी है बाउंड्री लाइन के पास. 4 रन. अंग्रेजी के लिए जोरदार तालियां. आज पूरा दिन सुपर संडे, सुपर संडे. रुपेश जी बासरे सर और पंकज राजपूत ये 2 सलामी बल्लेबाज हैं. दोनों में से किसी ने भी एक अर्धशतक लगाया तो 2100 रुपए का इनाम सन्माननीय महाजन सर बहुरे सर जो मालक इस टीम के, इनकी तरफ से 2100 रुपए का इनाम है. इसलिए ये पहचान है टिटवाला प्रीमियर लीग की जो हमेशा ताकत के लिए मानी जाती है. और महाजन बहुरे साहब इस टीम के मालक हैं, जानते हैं कि अर्धशतक बना तो ये रन भी चेस होंगे और हम फाइनल में भी पहुंचेंगे. रन संख्या पहुंची है पहले ओवर की समाप्ति के बाद. 5 गेंदें हुई अभी तक, 11 रन. इस ओवर की अंतिम गेंद है. क्लीन बोल्ड और ये पहला विकेट मैदान के बाहर. राणा सिंह फाइटर टीम रन संख्या 11, 1 विकेट के नुकसान पर.
आनंद सर के लिए, आनंद सर ने तो पूरा आनंद लिया है आज टिटवाला प्रीमियर लीग का। 4 साल और ये 5वां साल है। नाम आनंद है और आनंद लेना जानते हैं। और चक्के के लिए यहाँ पर कैलाश बाबू बहुरे इनकी तरफ से परमेश्वर को, रुपेश के लिए यहाँ पर 500 रुपए का इनाम है। हर चक्के के लिए रुपेश सर आपको 500 का इनाम कैलाश बाबू बहुरे इनकी तरफ से है। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंचे इस समय 11 रन। हेलो बन चुका इस समय 12 रन। तो बिल्कुल यहां पर मुकाबला जीतने के लिए 91 रनों का लक्ष्य। इस बार गेंद हवा में है, फील्डर जब तक गेंद के पीछे, सेकेंड अटेम्प्ट में कैच को पकड़ा, सीढ़ियां चिप गए खेत में। विकेट नंबर सेकेंड, बल्लेबाज मंगेश के पारिकंत। विकेट के लिए 500 और विकेट हैट्रिक के लिए 500 का इनाम है। रुपेश की विकेट निकालते तो 300 रुपए का इनाम है। और जलगांव से हमारे सकरू सर है, इनकी तरफ से यहाँ पर ये इनाम है। और बिल्कुल कई सारे जो हमारे मेहमान हैं, हमारे बिल्कुल दर्शक है जो यूट्यूब के साथ यानी कि 10 क्रिक के साथ ये मुकाबला देख रहे हैं अपने स्मार्टफोन या फिर लैपटॉप टीवी के ऊपर, आज मुकाबले का आनंद ले रहे। 5वां पर्व है दोस्तों, जिस पर सभी को गर्व है, वो है 5वां पर्व टिटवाला प्रीमियर लीग का शानदार पर्व। 2 बजे ठीक खाना शुरू होगा। सभी से रिक्वेस्ट है कि, और आज शायद लंच ब्रेक नहीं है। सह्य सिधा वाटप अधिकारी सुधीर परदेशी साहेब यांचं आगमन झालंय। साहेब या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, जीत की बात करेंगे। 91 रनों का लक्ष्य है। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा भाई ज्योतिष से लड़ा नहीं। नुकतीच आत्ताच सीधा वाटप यंत्रणेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये ठाण्याचे सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झालेली आहे। आणि हा राहुल सरांच्याच विरोधात निवडून आलेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत। वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे। या यस, वाइड गेंद। रन संख्या की बात करेंगे तो एक अतिरिक्त रन, टीम की रन संख्या यहाँ पर 13 रन पर पहुंची है। धीरे धीरे मुकाबला आगे बढ़ता, बाकी कोई इक्का दुक्का के साथ चौके छक्के और उसके बाद ये मुकाबला देखिए ना, शानदार प्रतियोगिता, एक जबरदस्त 5वें पर्व में आप देख रहे हैं। वाइड का इशारा अंपायर द्वारा और अतिरिक्त रन 14 पर पहुंचा है टोटल। दूसरा ओवर की बात करेंगे तो इस ओवर में कुल मिला के 2 ही गेंदें हुई है और 3 रन आए इस ओवर से। तो गेंदबाज तैयार इस समय, अच्छी गेंद थी यहां पर और बिल्कुल यहां पर एक डॉट गेंद की समाप्ति। रन संख्या की बात करेंगे, इस समय 14 रन बने। इक्का दुक्का के साथ ये मुकाबला आगे बढ़ता हुआ और इक्का दुक्का से टीम की टोटल आप पहुंच चुके इस समय। रन संख्या की बात करेंगे 14 रन जीतने के लिए 91 रनों का लक्ष्य। अभी भी जीतने के लिए यहां से 77 रन चाहिए। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा भाई जो दिल से लड़ा नहीं।
इस ओवर में और एक अतिरिक्त रन के ऊपर अंकुश लगाना होगा, जो कि आपको महंगे पड़ेंगे अंतिम क्षणों में। जो कि जब भी मुकाबला कट टू कट आखिरी 6 गेंदे 10 गेंद में आ जाता है, तब आपको उसकी कैलकुलेशन आती है कि आप जो पहले से शुरुआत में अतिरिक्त रन दिए। गेंदबाज तैयार, फिर एक बार अच्छे गेंद, सामने केवल डिफेंस किया, गेंद को सम्मान दिया, पॉइंट में खिलाड़ी है तैनात, 1 रन बनेगा। इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंचे इस समय 16 रन। अभी भी 75 रन चाहिए। इस ओवर की बात करेंगे, दूसरा ओवर है परमेश्वर सर, जो कि 4 गेंदे हो चुकी है, 3 वाइड डाली थी, 7 गेंदे ऑलरेडी इस ओवर में आ चुकी है, यानी कि अभी भी 2 गेंदे शेष हैं। काफी महंगा ओवर रहेगा। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 16 रन बने हैं स्कोरबोर्ड के ऊपर। रूपेश सर के बल्ले से कैच तो पकड़ा था, शायद बैलेंस नहीं कर पाए बॉडी को, और नतीजा गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन, किस्मत ने साथ दिया रूपेश सर का। कहते ना कि किस्मत भी बहादुरों का साथ। क्या बात है, महादेव ठाकरे सर आंटी के गाने के ऊपर बहुत झूमते हैं। 2 छक्के आए इस ओवर में, रन संख्या पहुंची इस समय। तो ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 28 रन। आप जीत की बात करेंगे तो अभी भी 63 रन 36 गेंदों में करने, 36 गेंदे 63 रन। ये कैलकुलेशन दिल में मन में रखकर यहां पर बल्लेबाजी रुपेश सर, जो कि पिछले मुकाबले में 68 रन की नायाब पारी खेली थी, और इस टीम की यही ताकत है। और ये ताकतवर बल्लेबाज अभी भी मैदान पर है, और जब तक रुपेश सर मैदान पर है तब तक ये मुकाबला जीतने का सपना राणा सिंह फाइटर टीम रखेगी। इस टीम की ताकत रुपेश सर देखिए, जो कि आक्रामक बल्लेबाजी कर रहे, 2 छक्के 2 चौके उनके बल्ले से आए। अभी तक तो शायद 24 रन की पारी उन्होंने खेली, 28 में से 24 रन रुपेश सर के हैं। जीत के लिए अभी भी बात करेंगे, 63 रन चाहिए, 28 रन बने हैं। शानदार मुकाबला दर्शक एंजॉय करते हुए आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन है। सुपर संडे सुपर धमाका, और आज मेगा फेस्टिवल है। गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज प्रदीप, जिन्होंने पहला ओवर किया था, केवल 11 रन दिए थे, वही प्रदीप आए सेकंड स्पेल के लिए। चलो हम पर मुकाबला शुरू करें। यहां पर जीतने वाली टीम फाइनल में जाएगी, इसलिए मुकाबला दिलचस्प है। दोनों टीमें लड़ेगी मैदान पर, इतना आसानी से दोनों टीमें हार नहीं मानेगी। दोनों टीम ताकतवर है, तगड़े हैं। और पहली गेंद लेफ्ट हैंड बल्लेबाज, बिग 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 हिट, शानदार छक्का। इस तरह से गेंदबाजी होगी, लंबे छक्के आएंगे तो आपका एक ही होगा, आपको हारना पड़ेगा। जीतने के लिए रन चाहिए अभी
पहले गेंद पर प्रदीप सर का भव्य स्वागत किया। लेफ्ट हैंड बल्लेबाज प्रताप सर, जिनके बल्ले से ये छक्का देखने मिला। प्रताप सर जो कि एक अर्धशतक लगा चुके ऑलरेडी, इनके नाम पर है, हमेशा लेफ्ट हैंड बल्लेबाज ताकतवर होते हैं। ये देखिए फिर एक बार आक्रमण, इस बार खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है और जब तक बैकवर्ड स्क्वायर लेग में 3-4 खिलाड़ी आए गेंद को रोकने के लिए और 2 रन बने, 2 के साथ 36 रन बने हैं। मुकाबला 91 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए, यानी कि अभी भी 55 रन चाहिए आने वाले गेंदों के ऊपर। इस ओवर की गेंदें 2 हो चुकी है, यानी कि अभी भी 4 गेंदें इस ओवर में शेष हैं। गेंदें बची है 34 गेंदें बची है, 34 गेंदें और 55 रन। हाँ, तर याच दरम्यान सहाय्यक सीधा वाटप अधिकारी योगेश्वर मोरे साहेबांचं आगमन झालंय। वेलकम साहेब, आपलं स्वागत। आणि क्रिकेटचे चाहते, आता क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे। सरांचं आगमन झालंय। योगेश मोरे सर या आपण, त्यांच्यासोबत निशांत जाधव साहेब आलेत, त्यांचं देखील वेलकम स्वागत। या आपल्याला विनंती राहुल सरांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं टिटवाला प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत। बॅट्समॅन आहेत ना, त्यांनी जर 50 मारली तर राणासिंग फाटाचे मालक बौरे यांच्याकडून 2100 रुपये। तर प्रताप सर जारवाल यांनी जर अर्धशतक लावलं तर संघाचे मालक सन्माननीय राणा सिंग बहुरे साहेबांकडून त्यांना 2100 रुपयाचं प्राइज। क्या बात आहे। महाजन बहुरे सर जे संघाचे मालक आहेत त्यांच्या वतीने 2100 रुपयाचं प्राइज येईल। बघा प्रताप सर जारवाल या सरांसाठी करण हे प्राइज आहे आणि त्यांच्या वतीने आता अजून एक षटकार आलाय। लगातार आक्रमण, बॅक टू बॅक षटकार येत आहेत। देवसिंग भाऊ जगरवाल यांच्याकडून प्रताप सरांनी जर अर्धशतक लावलं तर सन्माननीय देवसिंग भाऊ जगरवाल यांच्याकडून देवसिंग भाऊ जगरवाल यांच्या वतीनं 500 रुपये। हर खिलाड़ी के लिए नाम है, खिलाड़ी बेहतरीन है, लीग बड़ी है और ये महोत्सव है। आज हमारे टिटवाला प्रीमियर लीग का खाना शुरू हो चुका है। जिस किसी को खाना खाना है आप जरूर खा सकते हैं। लान छोटे बच्चे के लिए शुरुआत है, पहले छोटे बच्चे जाइए। फिर एक बार आक्रमण, यस इज दैट इज अ मैसिव, और एक लंबा छक्का यहां पर प्रताप सर के बल्ले से। प्रताप सर के बल्ले से 4 छक्के, इस ओवर में 4 छक्के दागे। मानो गेंदबाज को तहस महस किया। पहले ओवर में 11 दिए थे कप्तान ने, इसीलिए भरोसा जताया, तुरंत उनको सेकंड्स मिल दिया और अब तहस महस गेंदबाज यहां पर गेंदबाजी कर रहे हैं। प्रदीप सर पूरी तरह से चोटिल हो चुके हैं, जो कि 26 रन आए 5 गेंदों के ऊपर। एक ओवर में 26 रन आए। रन संख्या 3 ओवर के समाप्ति के बाद 54 रन, 54 रन बने हैं। अब यह मुकाबला जीतने के लिए 35 चाहिए। $37 रन की आवश्यकता है, 91 रन बनाने हैं। चलो नई गेंद या जुनी गेंद देनी है। प्रताप सरांना विनंती करतो की आपण योगेश्वर मोरे यांचा सन्मान करायचा आहे। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये योगेश्वर मोरे यांचा शुभ सन्मान केला जाईल। आज वेळात वेळ काढून साहेब तुम्ही आलात, तुमचं टिटवाला प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही स्वागत करत आहे। योगेश सर मोरे खरं तर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान केला जात आहे। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मानित केले जात आहे।
मान्यवरांचा शुभ सन्मान होत आहे. आज अनेक सारे मान्यवर या ठिकाणी आलेत. चला बॉल पोचवायचा जुना बॉल असेल तर सुधीर परदेशी साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. कैलास दादा बहुरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. सुधीर परदेशी साहेब देखील आलेत त्या ठिकाणी. संदीप सेठ चलो तो मुकाबले की बात करेंगे. मुकाबला जीतने के लिए 91 रन बनाने और यहां पर बात करेंगे 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 54 रन बने. 37 रन अभी भी बनाने हैं 30 गेंदों के ऊपर. मुकाबला राणा सिंह फाइटर टीम के पक्ष में. अभी तक तो मुकाबला एक भी हारा नहीं है और ये इतिहास बनेगा. शायद यहां पर ये मुकाबला जीते तो फाइनल में पहुंचेंगे राणा सिंह फाइटर. अच्छी गेंद सामने की तरफ ढकेल दिया. 1 रन पूरा किया और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंची इस समय 55. विनोद वाघमारे साहेबांचा सन्मान केला जाईल. यस मी विनंती करेल सज्जन भाऊ यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. विनोद वाघमारे साहेब या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सज्जन सरांच्या शुभ हस्ते तुमचा सन्मान करण्यात येत आहे. खरं टिटवाला प्रीमियर लीग पर्व साबू आपण पाहतोय. अनेक मान्यवर आले, अनेकांनी शुभेच्छा दिल्या, अनेक जणांनी सहकार्य केलं. या सगळ्यांचं मनापासून आभार. फिर एक बार बेहतरीन शॉट. गेंद जाएगी सीमा रेखा के बाद. 4 रन है बिल्कुल. 4 रन है क्या? हाँ 4 रन है. ये बैटिंग टीम के खिलाड़ी है. सुदीपजी शेळके साहेब आलेत. त्यांना विनंती या पण आपला सन्मान करायचा आहे. संदीपजी सिंगे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. या साहेब आपलं मनपूर्वक स्वागत है. आज टिटवाला प्रीमियर लीग का अंतिम दिन है. कई सारे मेहमान आएंगे और सभी का मेहमान नवाजी ये कर्तव्य है टिटवाला प्रीमियर लीग का. और आज यहाँ पर देखिए ये मुकाबला क्वालिफाई का मुकाबला जीतने के बाद फाइनल में एक टीम दाखिल होगी टिटवाला प्रीमियर लीग 5वें पर्व में. बेहतरीन शॉट सीधे मिड विकेट में बाउंड्री लाइन की तरफ फील्डर मौजूद है. 1 रन बनेगा. एक ही पर संतुष्ट होना पड़ा. एक सिंगल के साथ 60 रन बने हैं. आप चाहिए 31 रन. जीतने के लिए 26 गेंदों में 31 चाहिए. यानी कि मुकाबला पूरी तरह से मजबूत बनता हुआ. राणा सिंह फाइटर टीम देखिए अब काफी उत्साहित है फाइनल में पहुंचने के लिए. जीतने के लिए केवल रन चाहिए. यहाँ पर 26 गेंद में 31. इस ओवर में अभी भी 2 गेंदें शेष है. फुल टॉस गेंद. आक्रमण फील्डर मौजूद और चिड़िया छिप गए खेत में. नामी बल्लेबाज रुपेश सर के पारी का अंतुबा.
शांतता बन चुकी है, जो कि मेन विकेट। अब 25 गेंद बचे हैं और 31 रन अभी भी चाहिए ये मुकाबला जीतने के लिए। सागर लाटके सर आए मैदान पर। किरण बोये सर यहाँ पर मौजूद हो चुके हैं, उनका सम्मान करेंगे। सजन जारवाल सर आइए, आपके शुभ हाथों से किरण सर का सम्मान होगा। अतिथि मेहमान नवाजे और यहाँ पर हर एक मेहमान का सम्मान किया जा रहा है। टिटवाला प्रीमियर लीग का पर्व शानदार है दोस्तों, जिसके ऊपर सभी को गर्व है। ये है 5वां पर्व टिटवाला प्रीमियर लीग, शानदार पर्व। आज अंतिम दिन है, कई मुकाबले बाकी है, यानी कि 2 मुकाबले, अगला मुकाबला और उसके बाद फाइनल मुकाबला। गेंदबाज तैयार, क्लीन बॉल और एक सफलता। आखिरी 2 गेंदों में 2 विकेटें। अब मुकाबला पलटवार, वार पे वार पलटवार, क्योंकि ये क्रिकेट का खेल है दोस्तों, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, और ये मुकाबला पलट चुका है। आप 24 गेंद में 31 चाहिए। संतोषजी डोंगरे सरांचा सन्मान देखील केला जाईल। कुंदन सोनावणे सरांना विनंती करतो की संतोष सरांचा सन्मान आपण करायचा आहे। सीधा वाटप निरीक्षक सन्माननीय वसीम तडवी साहेब या ठिकाणी आलेत। वेलकम, आपलं स्वागत टिटवाला प्रीमियर लीग मध्ये। या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। राहुल सरांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केले जाते की आपण यावं। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देखील मान्यवरांचा सन्मान होत आहे। सीधा वाटप संघटनेचे घायल सर, सीधा वाटप निरीक्षक घायल सर देखील आलेत। सर आपलं स्वागत आहे टिटवाला प्रीमियर लीग मध्ये। तर गीते सरांचा सन्मान केला जाईल। राहुल मेहर सरांना विनंती करेल, या गीते सरांचा सन्मान आपल्याला करायचा आहे। वेलकम 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 सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा टिटवाला प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत। लेफ्ट हैंड बल्लेबाज मैदान पर है अभी भी प्रताप सर, जो कि ताकतवर हट्टे कट्टे बल्लेबाज है। 4 छक्के दागे इस खिलाड़ी ने, और अभी भी उम्मीद है क्योंकि 24 में करने केवल 31 रन इस मुकाबले को पलटवार कर रहे हैं, जो कि यहाँ पर स्पार्टन 11 टीम मुकाबले में वापसी चाहते हैं। विकेट आते तो फिर वापसी होगी, डॉट गेंद आते तो वापसी होगी। और यहाँ पर गेंद प्रताप सर के लिए बिल्कुल अच्छी थी। मिड विकेट में 1 रन पूरा किया। मिसफील थोड़ी सी देखने मिली थी, शायद बैकअप मिला अच्छा, और रन बनी एक सिंगल के साथ। वसीम तडवी साहेब या ठिकाणी आले, त्यांचा सन्मान केला जाईल। गोपी सरांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करायचा है। 1 रन आया एक सिंगल के साथ। रन संख्या 61 रन। अब जीतने के लिए रन चाहिए 30, आने वाली 23 गेंदें बची है। 23 गेंदें 30 रन। बड़े शॉट के तलाश में एक तरफ मुकाबले में वापसी करना चाहते, उन्हें चाहते डॉट गेंदें या विकेटें, तो प्रेशर बन सकता है, और इसीलिए तो मैदान पर लड़ रहे। मैदान पर यहाँ पर स्पार्टन 11 टीम के खिलाड़ी मुकाबले को पलटवार करना वो जानते हैं, उन्हें असली खिलाड़ी कहते हैं। यह अच्छी गेंद खींच के मारा मिड विकेट में, सीमा रेखा के पार, आर पार, स्टेडियम पार। 6 रन। जी हाँ, बिल्कुल खाना शुरू हो चुका है। जिस किसी को खाना खाना है, आप आराम से जाकर लाइन में जाकर खा लीजिए। आज सभी को नॉनवेज खाना यहाँ पर बिल्कुल टिटवाला प्रीमियर लीग आयोजन कमेटी, बिल्कुल उनका शुक्रिया अदा करना चाहिए, जो कि हर साल बड़े धूमधाम से लीग का आयोजन करते हैं, और इस साल भी बहुत उम्दा आयोजन देखने मिला।
रनों की बात करेंगे, छक्के के साथ 67 पर पहुंचा है। आप चाहिए केवल 24 रन, 22 गेंदें बची है, सॉरी 21 गेंदें बची है, 21 गेंद में 24 रन। सामने बल्लेबाज मदन सर खींच के मारना चाहते थे, अच्छी गेंद गुडलेस स्पॉट के ऊपर पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया, स्विंग एंड मिस, डॉट गेंद की समाप्ति। शायद थर्ड अंपायर चाहते हैं। व्हाइट के लिए डीआरएस बल्लेबाजी करने वाली टीम ने लिया है। फेयर डिलीवरी, डॉट गेंद की समाप्ति। यहां से हम बात करेंगे तो अब रन संख्या पहुंचे इस समय टोटल की बात करते हैं तो यहां पर 67 रन, अभी भी 24 चाहिए। फेयर डिलीवरी, यस, बल्लेबाज डीआरएस समाप्त हो चुके हैं। माधव जी ठाकरे सर का ये इशारा पहुंच चुका है। आप चाहिए मैदान पर जीतने के लिए 20 गेंदें बची है और 24 रन। बढ़िया शॉट, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, और एक छक्का आता हुआ मदन सर के बल्ले से। आक्रमण आक्रमण और आक्रमण, और इस छक्के के साथ रन संख्या 73 पर पहुंची है। आप चाहिए मैदान पर मुकाबला जीतने के लिए 18 रन, 18 रन की आवश्यकता है। 19 गेंदें बची है, 19 गेंदें 18 रन। फिर एक बार आक्रमण, इस बार हवा में है और यहां पर चिड़िया छिप गए खेत में। मदन सर के पारी का अंत हुआ, अंतिम गेंद में विकेट बनी। अब रन चाहिए 18 गेंद में 18 रन। चलो अगला मुकाबला वीर योद्धा फाइटर टीम के कप्तान रेडी है और उनके साथ टीम यहां इस मुकाबले में परास्त होगी, वो खेलेगी। चलो एक बड़ा मुकाबला आप देख रहे हैं, बिल्कुल 18 गेंद में 18 नए बल्लेबाज। अर्जुन सर आए हैं नए बल्लेबाज, 9 से एंड में आप देख सकते हैं। आप जिम्मेदारी प्रताप जारवाल सर के कंधों पर आ चुकी है। अभी तक तो उनके बल्ले से हमने 4 छक्के 1 चौका देखा है। महत्वपूर्ण पारी मैदान पर, क्योंकि रुपेश आउट हुए और उसके बाद जल यानी कि शून्य पर पंकज लौटे थे। वो आउट होने के बाद टीम के मेन खिलाड़ी प्रताप जारवाल सर हैं जो मैदान पर अभी भी डटे। 18 गेंदें करने 18 रन। गेंदबाज सुनील ब्रह्मनाथ सर आ जाए, आ चुके हैं गेंदबाजी के लिए, जो कि यहां पर ओवर करेंगे इस समय 6ठा ओवर। ये देखिए पैडलशिप, नो लुक शॉट, गेंद की तरफ देखते ही रहे और गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाद 6 रन। 5वां छक्का उनके बल्ले से। मुकाबला खेलना, इसलिए ये मुकाबला होने के बाद तकरीबन 10 या 15 मिनट का ब्रेक होगा और उसके बाद नेक्स्ट मुकाबला और उसके बाद फाइनल। अंधेरा होने से पहले मुकाबले खत्म करने हैं, क्योंकि हमें बादल भी छाए हुए हैं, शाम में ठंडी बढ़ती है और बिल्कुल आज अंतिम दिन है, जल्दबाजी करना है सभी को। और आप चाहिए 17 गेंद में यहां पर राणा सिंह फाइटर को जीतने के लिए 12 रन, 17 गेंद पे 12।
यानी कि फाइनल के लिए जाने के लिए तैयार है, उत्सुक है उनकी टीम। देखिए डगआउट बॉक्स इतना खुश है, चेहरे पर हर एक के मुस्कान है, कप्तान की मुस्कान आप देख सकते हैं। आप वो तिरछी नजर से इस ट्रॉफी को देख रहे हैं, वहां से तिरछी नजर करके ही इस ट्रॉफी को देख रहे हैं। फिर एक बार पीछे डगआउट बॉक्स में और एक खुशहाली 4 रन। 4 के साथ आप चाहिए 8 रन मुकाबला जीतने के लिए। टोटल बनी है यहां से 83 रन, 83 रन बने हैं। अब चाहिए 8 रन मुकाबला जीतने के लिए 16 गेंदों के ऊपर। एक जबरदस्त मुकाबला आप देखेंगे इस मुकाबले को। और एक बड़ी हिट, धमाका स्पोर्ट किया। आज प्रताप जारवाल सर की कहानी में और एक ट्विस्ट आ गया और एक छक्का उनके बल्ले से। कुल मिला के 5 छक्के दागे, शायद 6 छक्के और 2 चौके दागे। 49 रन पर है, एक अर्धशतक ऑलरेडी नाम पर है और 1 रन बनती है तो और एक अर्धशतक, यानी कि दूसरा अर्धशतक लगाने वाला पहला बल्लेबाज बनेगा। 2 रन चाहिए और अर्धशतक के लिए 1 रन। प्रताप सर जारवाल देखिए कितनी खूबसूरत बल्लेबाजी। आज पूरी तरह से कप्तान को खुश किया और मालिक को खुश किया। ये वाइड गेंद, स्कोर इज लेवल। कैलाश बाबू बोरे इनकी तरफ से यदि अर्धशतक बनता है तो 1000 का इनाम ऑलरेडी आ चुका है। 1 रन चाहिए अर्धशतक के लिए, मुकाबला जीतने के लिए 1 रन चाहिए। डॉट गेंद की समाप्ति, डॉट गेंद की समाप्ति। अभी भी 2 गेंदे हैं, 14 गेंदे, 1 रन। 1 रन इतना इंपॉर्टेंट है कि मुकाबले भी जीतेगा और यहां पर प्रताप जारवाल सर का अर्धशतक भी पूरा होगा। और एक बड़ा हिट, फील्डर है मौजूद, देखना है। बढ़िया कैच, अर्धशतक मिस। 49 पर पारी सिमटी। प्रताप जारवाल सर बेहतरीन खेले अर्धशतक से। बढ़िया क्रिकेट आज टीम के लिए खेला, जो कि मुकाबला पूरी तरह से जीत की कगार पर है, क्योंकि 13 गेंद में 1 रन चाहिए। जहां 2100 इनाम पूरी तरह से मिस हो चुका है और 1000 का इनाम मिला है कैलाश बाबू बोहरे सर, इनकी तरफ से आ चुका है 1000। प्रताप सर जारवाल बेहतरीन बल्लेबाजी, 1 रन चाहिए 13 गेंद में। भरत नांगलोज सर आ चुके हैं। भरत दादा नांगलोज, भरत दादा आए परत। देखना है, 1 रन बनाने का मौका मिला, जीत का अवसर फाइनल में पहुंचने के लिए। और छक्का लगाएंगे तो 200 राहुल सर की तरफ से, और शायद चौका लगाया। 4 रन मुकाबला जीता। यहां पर राणा सिंह फाइटर टीम फाइनल में पहुंची। 5वें पर्व में टीम फाइनल में पहुंची है और इस मुकाबले के हीरो बने प्रताप जारवाल सर, जिन्होंने 49 की पारी के लिए। आइए प्रताप सर, आपको मिलेगा मैन ऑफ द मैच और लंच ब्रेक 10 या 15 मिनट का। उसके बाद मिलते हैं अगले मुकाबले में वीर योद्धा